सप्रेम जय गुरु मंडळी, मी हरिभक्तपरायण गुलाबराव महाराज राष्ट्रीय कीर्तनकार, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मध्यवर्ती सदस्य, जीवन प्रचारक आपल्या सर्वांना सविनय विनंती करतो की राष्ट्रीय एकात्मता आणि प्रत्येक गावामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आज सामुदायिक प्रार्थना आणि राष्ट्रवंदनेची गरज आहे। राष्ट्रवंदना आणि सामुदायिक प्रार्थना याचं फार मोठं महत्त्व राष्ट्रसंतांनी सांगून ठेवलेले आहे। गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये। प्रत्येक गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रार्थनेची नितांत गरज आहे। सामुदायिक प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे, विश्वी होऊ शके शांतता तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करीत एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे। आणि या भावी पिढीवर राष्ट्रीय एकात्मतेचे सर्व समभावाचे संस्कार देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये, मग ते महाविद्यालय असो, मराठी शाळा असो किंवा माध्यमिक असो, प्रत्येक शाळेमध्ये शाळेच्या शेवटच्या तासानंतर सुट्टीच्या वेळेस राष्ट्रवंदना घेतली जावी आणि त्या राष्ट्रवंदनेमध्ये व्यापक विचार राष्ट्रीय एकात्मतेचे दिलेले आहे। सर्व धर्म समभावाचे विचार दिलेले आहे। तेव्हा सर्वांना माझी अशी नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव घ्यावा आणि शासनाकडे आणि गुरुकुंज आश्रमामध्ये तो ठराव पाठवावा, जेणेकरून प्रत्येक शाळेमध्ये ही राष्ट्रवंदना सुरू व्हावी आणि गावागावामध्ये प्रत्येक भजनी मंडळाने सामुदायिक प्रार्थना घ्यावी, जेणेकरून सर्व गावांमध्ये सर्व धर्मभाव आणि राष्ट्रीय एकात्मता हे निर्माण होईल आणि आपल्या देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल। यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना। लोक सुधारणेचं विद्यालयामध्ये सामुदायिक प्रार्थना आहे आणि सामुदायिक प्रार्थनेच्या जरिये आमच्या गावांमध्ये, आमच्या खेड्यांमध्ये, आमच्या देशामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते। यासाठी सर्वांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की आपण ह्या कार्याला उचलून धरावं, प्रत्येकाने हा ठराव घ्यावा। आमचे परमस्नेही मित्र भाऊसाहेब सावळारामजी बऱ्हाटे, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांनी हे काम हाती घेतलेलं आहे आणि ते व्यापक प्रमाणामध्ये हे काम करण्यासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे। त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं आणि आपल्या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करून आणि गावागावामध्ये सामुदायिक प्रार्थना आणि राष्ट्रवंदना घ्यावी, ही सर्वांना मी विनंती करतो। जय गुरु।